नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। आणि आजचा आपला विषय आहे व्हिडिओचा गहू बाजार समिती बघणार आहोत आणि बाजारभाव बघणार आहोत गहू या मालाचे। तर मित्रांनो, 4 ते 5 दिवस झाले तसं आपल्या चॅनलवरती गव्हाचे किंवा कांद्याचे इतरही पिकांचे बाजारभाव पडत नव्हते, कारण की काहीतरी गोष्टींमुळे वेबसाईट बंद असल्या कारणाने आणि माहिती नसल्या कारणाने बाजारभाव पडलेले नसल्या कारणाने तुम्हाला व्हिडिओ आलेले नाहीत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय जिल्ह्यानुसार आपण बाजारभाव बघतोय गव्हाचे। तर आपण व्हिडिओला सुरुवात करतोय। आजची तारीख आहे 31 मार्च आणि सगळ्यात पहिले अगोदर बाजार समिती आपण बघणार आहोत मुंबई या बाजार समितीमध्ये 16,946 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव 2,900, कमाल दर 5,600 आणि सर्वसाधारण दर 4,250। त्याचबरोबर पुणे या बाजार समितीमध्ये 540 क्विंटल शरबती गव्हाची आवक होती। कमीत कमी म्हणजे किमान दर होता 4,100, कमाल दर होता 4,700 आणि सर्वसाधारण दर होता 4,400 रुपये। म्हणजे मित्रांनो, राज्यातील एकूण आवक ही 17,949 क्विंटल इतकी होती। मित्रांनो, आपल्याला आत्तापर्यंत या दोनच बाजार समित्यांचे बाजारभाव मिळालेले होते। आता आपण आपल्या ह्या वेबसाईटवरची सुद्धा गव्हाचे बाजारभाव बघणार आहोत। तर याच्यामध्ये सुद्धा आपण बघणार आहोत बाजार समिती पैठण या बाजार समितीमध्ये 428 क्विंटल बन्सी या गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव 2,100 रुपये होता, जास्तीत जास्त भाव 2,351 होता आणि सर्वसाधारण 2,300 रुपये होता। मुंबई या ठिकाणी 16,946 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती। किमान भाव होता 2,900, कमाल म्हणजे जास्तीत जास्त भाव होता 5,600 आणि सर्वसाधारण भाव होता 4,250। भोकरदन पिंपळगाव रेणू या बाजार समितीमध्ये 35 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव होता 2,300, जास्तीत जास्त भाव होता 2,500 आणि सर्वसाधारण भाव होता 2,400। त्याचबरोबर पुणे या बाजार समितीमध्ये 540 क्विंटल शरबती गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव होता 4,100, जास्तीत जास्त भाव होता 4,700 आणि सर्वसाधारण भाव होता 4,400। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजचे 31 मार्चचे गव्हाचे बाजारभाव हे आपण जाणून घेतलेले आहेत। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि इतरही जर पिकांचे बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर चॅनलच्या कमेंटमध्ये व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।